मी म्हटलं होतं मी माझं रुटीन दाखवेल, पण मला काय रुटीन दाखवायला जमलं नाही. कारण की बेबीमुळं मी सकाळी खूप लेट उठली. कारण की ती तुम्हाला तर मी सांगितलंच असेल व्हिडिओमध्ये, ती पूर्ण 2:30 वाजता झोपली रात्री. तिथून मग मी पुढे झोपली, मग मला सकाळी काही लवकर जाग आली नाही आणि ती पण काही उठली नव्हती. मग नंतर मग सकाळी पण माझे जे चुलत सासू सासरे आहेत, नणंद आहेत, ते घेतात तिला सकाळी खेळवायला. मग त्यांच्याकडे दिली तर मी काम आवरून घेते. पण ते सुद्धा आज नव्हते, त्यांना पण कामं होती. मग 11 वाजेपर्यंत मीच तिला घेऊन बसले होते. मग माझी काही कामंसुद्धा झाली नव्हती. मग काय रुटीन दाखवणार ना. त्याच्यामुळे मग मी काय व्हिडिओ बनवलाच नाही. मग आता चला मी आता काय करते ते तुम्हाला दाखवते. मी माझ्या मुलीसाठी आहे ना तूप बनवायचं आहे. मी म्हशीचं दूध घेते ना, तर मी घरी तूप बनवायचं म्हटलं. मग मी आता माझ्याकडे खूप सारी साठवून ठेवली. मग आज म्हटलं थोडा वेळ आहे तर थोडंसं का होईना थोडं तूप बनवते मी तिच्यासाठी. बाकीचं उरलेलं आपण नंतर बनवेन मी. त्यामुळे व्हिडिओ दाखवेनच मी तुम्हाला. चला तर मग हे बघा, इथे आहे ना मी ग्लासात साई साठवलेली आहे इकडे. आणि ह्याच्यामध्ये मी आता बनवायला घेतलंय आणि मी ह्याच्यामध्ये काढून टाकणार आहे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि मग आपण तूप बनवेल. हे खूप दिवस झाले मी साठवून ठेवले. अजून थोडं आहे, जसं जमेल तसं मी बनवणार आहे. जेवण तर काय मी बनवून ठेवले, कारण की ती मला बनवून देत नाही. बघा मी दाखवते. मी इकडे आहे ना मी खजूर भिजत घातली, कारण की मला तिला रव्याची खीर बनवायची आहे. हे बघा भाजी. इथे मी आता चाय बनवली आहे, दुधाची चाय आहे. इथे दूध तापून ठेवले. मी 3 ह्याची सिगडी घेतली. का माहिती आहे, कारण की बेबीमुळे स्वयंपाकाला उशीर होणार, ॲडजस्ट करून सगळं चालावं लागणार. त्याच्यामुळे मी विचार करूनच 3 सिगडीचा गॅस घेऊन टाकला होता. बाकी काही नाही. इकडे भांडे घासून झालेले आहेत माझे. बाळाला मी खेळायला तिकडे दिलंय. इथे तिला झोपवली होती खाली. आता ती उठली तर तिला मी खेळायला दिले तिकडे. बाहेर कपडे वाळत होते, घरात आणलेत, अजून त्यांच्या घड्या घालायच्यात. हे बघा बाहेरचं दाखवतो तुम्हाला. बघा आणि हे बघा गाईज, इकडे पण मी तूप साठवलेलं आहे, जी साई साठवलेली आहे एवढी अशी भरपूर. आणि हे बघा किती निघालंय तूप, दिसतंय. आणि ना हे पाणी दिसतंय तुम्हाला, ह्या पाण्यात सुद्धा अजून हे आहे. 1 मिनिट. हे बघा फ्रेंड्स, किती मोठ्या प्रमाणात मी तूप साठवलेलं आहे. दिसतंय तुम्हाला, साई साठवली. आता हे एवढं असं आपलं लोणी निघालेलं आहे. आणि इकडे दिसतंय हे पाणी, ह्याच्यातसुद्धा बऱ्यापैकी अजून आहे, निघू शकतं ह्याच्यातून. तर मी आता काय करणार माहिती, हे पाणीसुद्धा मिक्सरमधून फिरवून घेणार. आता इकडे मी पाणी ठेवलं तापायला, हे सगळी भांडी घासायला. हे एक तांब्या, ह्याच्यामध्ये मी साई साठवून ठेवली होती. आणि हे मिक्सरचं जार. तर चला तर आता हे पण मी करून घेते आणि नंतर मग आपण हे सगळं कढू. निघालेलं आहे. आता मी हे एवढं कढवणार आहे. मी इथे टोप ठेवलेला आहे. ॲक्च्युली माझी तब्येत खरंच बरी नाही आहे, कंबरदुखीचा त्रास आहे. बट आता बाहेरून तूप आणायचं बोललं तर किती भेसळ वगैरे. मग शेवटी म्हटलं घरीच मुलीसाठी बनवावं. त्यात तब्येत बरी नाही, पण आज कशी तरी हिंमत केली आहे बनवायची. म्हटलं जाऊ दे. आणि थँक्स टू माय डॉटर, की तिने मला हे सगळं करू दिलं. ती झोपली आहे, मला बिलकुल त्रास नाही दिला आहे तिने, म्हणून आता हे बनवणं शक्य होतं आहे. चला तर मग आता हे मी कढवायला टाकते, नंतर आपण पुढे कंटिन्यू करू. बघा गाईज, तूप 1 बरणी भरून तरी तूप निघालेलं आहे, बघू शकता. तर हे थंड झालेलं आहे. मी याला झाकण लावून ठेवले आणि अजून थोडं एक्स्ट्रा झालं ते मी ह्या कंटेनरमध्ये काढून ठेवलेलं आहे.